मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या. अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो. 2 तास ईडी आमच्या हातात द्या. अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या हातामध्ये बांगलादेश घ्या, तिथं जा. तुमचं जे काही आहे ना कर्तृत्व, काही मूर्खासारखे स्टेटमेंट करायचे. 2 तास ईडी आणि सीबीआय तुमच्या ताब्यात द्या. त्या काय यंत्रणा कोणत्या बांधील आहेत? कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल. मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या. अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो. 2 तास ईडी आमच्या हातात द्या. अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना. बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. ही सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्ही सुद्धा भोगलेली आहे. आम्ही सुद्धा सत्तेवर होतो, पण इतक्या विकृत पद्धतीनं सूडबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही. तुमच्या हातामध्ये बांगलादेश घ्या, तिथं जा. तुमचं जे काही आहे ना कर्तृत्व, काही मूर्खासारखे स्टेटमेंट करायचे. 2 तास ईडी आणि सीबीआय तुमच्या ताब्यात द्या. त्या काय यंत्रणा कोणत्या बांधील आहेत? त्या यंत्रणेला स्वतंत्र अधिकार आहेत. एवढी यंत्रणा आज भाजप जरी म्हणलं तरी त्यांच्या हातात आहे. मग तुम्ही बाहेर कसे? तुम्हाला जेलमध्ये का टाकलं नाही? प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या चौकटीत बसून केली जाते. नसता तुमच्यासारखे बोंबलणारे लोक कधी आता बाहेर असते का? नसते. तुमच्यावर अनेक केसेस आजही आहेत. त्या पत्राचाळीपासून तर सर्व खिचडी घोटाळे असेल, त्या करोना काळातल्या त्या बॉडीच्या रॅपिंगचे जे डेड बॉड्याचं जे काय ते त्या केसेस पडलेल्या आहेत. जर सरकारने ठरवलं तर तुम्ही सर्वजण जेलमध्ये दिसणार आहात. म्हणून तुम्ही इतरांना आव्हान देण्यापेक्षा स्वतः केलेले पाप धुण्याचा प्रयत्न करा.